मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, संपत्तीचा हक्क कोणत्या दुरुस्तीने काढण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 44वी घटना दुरुस्तीमध्ये संपत्तीचा हक्क काढण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमचा सराव पण होणार. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूच्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 12 अनुसूचित आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 12 अनुसूच्या आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आम्ही भारताचे लोक आहे या राज्यघटनेच्या प्रस्तावनात सुरुवात होती. या शब्दापासून आम्ही भारताचे लोक आहे. प्रश्न क्रमांक 4, भारत कशा प्रकारचा राष्ट्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी संघराज्यीय एकत्मता वैशिष्ट्ये. भारत अशा प्रकारचा राष्ट्र आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 5, समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडला? समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 42वी घटना दुरुस्तीमध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्द जोडलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, नागरिक तत्वाचे कलम कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 5 ते 11 हे नागरिक तत्वाचे कलम आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 42वी घटना दुरुस्ती. मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, संसदीय पद्धती कोणत्या देशातून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ब्रिटन या देशातून संसदीय पद्धती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, गुप्त काळाला कोणता काळ म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सुवर्ण युग हा काळ म्हणतात गुप्त काळाला. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, सायमन कमिशन भारतात कधी आली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वॉरन हेस्टिंग हे भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बिहार राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी लोकमान्य टिळकाने गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 15, 1857चा उठाव नानासाहेब यांचे केंद्र कुठे होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कानपूरमध्ये 1857च्या उठावात नानासाहेबांचे केंद्र हे कानपूर येथे होते. प्रश्न क्रमांक 16, बंगालची फाळणी कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 17, चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रॅड. चाफेकर बंधू यांनी रॅडची हत्या केलेली होती. प्रश्न क्रमांक 18, हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले?
त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, महात्मा गांधी यांनी हिंद व स्वराज हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताचा व्हाईसराय कोण होता? शेवटचा व्हाईसराय कोण होता? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लॉर्ड माउंटबेटन हा भारताचा शेवटचा व्हाईसराय होता. प्रश्न क्रमांक 21, पूर्ण स्वराज ठराव कधी मंजूर झाला? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1929 मध्ये पूर्ण स्वराज ठराव मंजूर झालेला आहे. 1929 मध्ये. प्रश्न क्रमांक 22, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कुठे झाला? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रायगड या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. प्रश्न क्रमांक 23, गंगा नदीची उगम कुठे होतो? गंगा नदीचा उगम कुठे होतो? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, गंगोत्री येथे गंगा नदीचा उगम होत असतो. प्रश्न क्रमांक 24, ब्रह्मपुत्र नदी भारतात कोणत्या राज्यात प्रवास करते? ब्रह्मपुत्र नदी भारतात कोणत्या राज्यात प्रवास करते? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश या राज्यात ब्रह्मपुत्री नदी या राज्यात प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांग कोणत्या भागात आहे? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, उत्तर भारत. प्रश्न क्रमांक 26, कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, सातारा. कोयना प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील खनिज तेल साठे कोठे आढळतात? त्याच्या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मुंबई हाय. महाराष्ट्रातील खनिज तेल साठे हे मुंबई हाय येथे आढळत असतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कर्नाटक राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 29, दख्खन पठाराची निर्मिती कशामुळे झाली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ज्वालामुखी उद्रेक यापासून दख्खन पठाराची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, प्रवरा नदीवर आहे. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.